माथेरान शहरात सुरू असलेल्या तब्बल 52 कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. नगरसेवक सचिन दाभेकर यांनी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर त्रुटी, नियोजनाचा अभाव आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. दाभेकर यांच्या माहितीनुसार 11 जून रोजी झालेल्या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित ठेकेदार, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र प्रकल्पात किती घरे समाविष्ट आहेत याची स्पष्ट माहिती कोणाकडेही नव्हती. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक सर्वेक्षणच झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या MS शीटसह अन्य साहित्याला गंज लागल्याचंही निदर्शनास आल्याने त्यांनी सांगितलं आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे 52 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील 48 कोटी रुपये बाह्य निधीतून आले आहेत. मात्र केवळ पाईपलाईन टाकण्यासाठी 27 कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाईप टाकताना सोलिंग किंवा PCC करण्यात आलेली नसून केवळ खोदकाम करून पाईप टाकण्यात आल्याचा दावा दाभेकर यांनी केला आहे. तसेच सुमारे 35% घरे या योजनेपासून वंचित राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. STP मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप करत नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमत झालं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे वकिलांकडे सुपूर्द करण्यात आलेले असून लवकरच मानवाधिकार न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचं नगरसेवक सचिन दाभेकर यांनी म्हटलं आहे. आता या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. STP प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प माथेरानसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये पालिकेने सर्वे न करता हा प्रकल्प घेतला आहे. दिनांक 11 जून 2026 रोजी नगरपालिकेने STP प्रकल्पाचे ठेकेदार, IIT मुंबई आणि त्यांच्या इतर संस्थेचे सर्व सदस्यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं या मीटिंगमध्ये. आम्ही त्या मीटिंगमध्ये त्यांना विविध सर्व STP प्रकल्पाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकल्पावर तुम्ही प्रकल्प किती आहेत ते त्यांनी सांगितलं. 6 प्रकल्प आहेत. 6 प्रकल्पामधले 2 प्रकल्प रद्दही केलेले आहेत. ह्या मुळात गावातल्या कित्येक लोकांना याची माहिती नाही आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये पालिकेने सर्वे न करता, म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न केला की किती घरं यामध्ये समाविष्ट होतात, तर त्यांना ते मुळात त्यांनी तो सर्वेच केलेला नाही. म्हणजे प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल यांना त्याचं उत्तरच देता नाही आलं. दुसरी गोष्ट, त्या STP प्रकल्पाच्या ज्या शीट वगैरे जे आम्ही ज्या बघितल्या होत्या, ज्या MS च्या शीट आहेत, त्या शीट म्हणजे त्याची दुरावस्था इतकी अत्यंत होती की त्याला ते टवके पकडून गंज पकडली होती. आणि हा प्रश्न जेव्हा केला की त्यातल्या काही सदस्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की मुळात जर का ती 3 mmची शीट असेल तर ती 4 mmमध्ये बघता. असं कुठला ठेकेदार मुळात जे ती 3 mmची असेल तर ती 4 mmची मागवतो. ठेकेदार प्रत्येक वेळेला आपलं स्वार्थ साधून ती प्लेट कमीच बघत असतो. पण अशा पद्धतीत यांनी जी उत्तरं आपल्याला दिलीत यावरून स्पष्ट होतं की ह्यामध्ये कुठला तरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळघा चालू आहे. हा प्रकल्प जर कधी माथेरानमध्ये सक्सेस नाही झाला तर माथेरानमध्ये जे 52 कोटीचं जे हे टेंडर आहे टोटल, याच्यामध्ये म्हणजे 48 कोटी ह्युमन राईट्स संस्थेमार्फत आलेले आहेत आणि इतर त्यातून आम्ही वरचे पैसे नगरपालिका टाकणार आहे. म्हणजे निव्वळ हा आमच्या पैशाचा खेळ आहे. ठेकेदारांनी त्याच्या पद्धतीने त्याच्या सोयीनुसार नुसतं माथेरानमध्ये पाईपलाईनचं काम करून निव्वळ जवळजवळ 27 करोडचं बिल काढलेलं आहे. यामध्ये त्यांनी 2 प्रकल्प स्टार्ट होतील असं सांगितलं आहे. 3रा प्रकल्पाचं पण काम त्याचं म्हणतो युद्धपातळीवर चालू आहे. मागे आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली की ते 4 मेला आम्हाला भेटायला येणार, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही जून महिन्यात हा प्रकल्प चालू करू. पण त्यानंतर 11 तारखेला आले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला अजून 6 महिने लागतील. म्हणजे 1 महिन्याचा मीटिंगला त्यांनी कालावधी लावला आणि त्या मीटिंगच्या नंतर त्यांनी पुढे प्रकल्प दुरुस्तीसाठी 6 महिने मागितलेले आहेत आपल्याकडं. तर अशा पद्धतीत या जे ठेकेदारांनी जे काम केलेलं आहे, यांनी पाईपचं जे काम केलं यामध्ये कुठल्याही प्रकारची सोलिंग टाकलेली नाही आहे, PCC केलेली नाही आहे. निव्वळ सारवासारव करून त्यावरती त्यांनी पाईप टाकलेलं आहे. त्या ठेकेदारांच्या जे इंजिनियर्स आहेत त्यांना आम्ही वारंवार जेव्हा विचारणा केली की याची मिनिमम डेप्थ काय आहे, म्हणजे कितीपर्यंत तुम्ही पाईप खोदाय, तर त्यांचं आम्हाला उत्तर अशा पद्धती आलं की हा प्रकल्प ग्रॅव्हिटीवरती आहे. जर कधी हा प्रकल्प ग्रॅव्हिटीवरती आहे तर आपण सर्वे केलात तर माथेरानचे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जे प्रकल्प बांधलेले आहेत ह्या ग्रॅव्हिटीनुसार नसून त्या प्रकल्पाच्या बऱ्याच ठिकाणी बाहेरी घरं आहेत. तर जवळजवळ म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे जर कधी सर्वे प्रॉपर केला तर जवळजवळ 35% यातून घरं वगळण्यात आलेली. तर या प्रकल्प ज्या गोष्टीसाठी केल्या यातून काही साध्य होत नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जो प्रकल्प ज्या ज्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणीहून त्याचं निव्वळ म्हणजे जे पाणी जे STPतून निघणार आहे
ते निव्वळ असंच बाहेर सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला माथेरानमध्ये जर कधी पाण्याची समस्या निर्माण होते, अशा वेळी माथेरानमध्ये असलेलं पेमास्टर पार्क असेल, माधवजी गार्डन असेल, या ठिकाणी ते पाणी वापरण्यात येण्याची त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं. असं कुठलंही नियोजन न करता नियोजन शून्य काम हे त्यांनी केले. मी महत्त्वाचं सांगायचं झालं तर मुख्याधिकारी यांनी यातल्या एकही प्रकल्पावर आज मितीपर्यंत व्हिजिट केली नाही. दुसरी गोष्ट, या प्रकल्पावरती ज्या इंजिनियर नेमल्या होत्या करुणा बांगर यांना आम्ही विचारणा केली की मॅडम आपण या प्रकल्पावरती किती वेळा व्हिजिट केली. त्यांचं आम्हाला उत्तर भेटलं की आम्ही 2 वेळा व्हिजिट केली. म्हणजे ज्या वेळेला प्रशासकीय राजवट होती, ह्या प्रशासकीय राजवटीत अशा पद्धतीत म्हणजे निष्काळजीपणा करोडो रुपयांचा पाण्यावरती त्यांनी करोडो रुपयांवरती पाणी फेरण्यात आलेलं आहे. म्हणजे हा निष्काळजीपणा म्हणावा का ठेकेदाराच्या आहारी जाऊन त्यांनी हे काम केलेलं आहे, याचा शोध लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. की ज्या प्रकल्पामध्ये सांगायचं झालं तर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या पद्धतीने जे काम चाललेलं आहे किंवा ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नगरपालिकेमार्फत जो केला जातो, हा मुळात चुकीचा आहे. याच्यावरती आम्ही लवकरच ह्युमन राईट्स कोर्टमध्ये PI दाखल करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यावरती आम्ही ऑलरेडी सर्व आमचे काही जे पेपर्स किंवा इतर गोष्टी आहेत त्या आम्ही ॲडव्होकेटना दिलेल्या आहेत. ते तशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे त्याच्यावरती आणि लवकरच आम्ही हे सगळे प्रयत्नामध्ये हे करून माथेरानकरांचं पैशाची जी नासधूस चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न.